हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याला खूप महत्व आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची सेवा उपासना करतो. त्याचप्रमाणे कार्तिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. कार्तिक महिन्यामध्ये जप तप दान धर्म स्नान करण्याला खूप महत्व आहे. तर कार्तिक स्नान कार्तिक महिन्यामध्ये केल्यामुळे विशेष फलप्राप्ती ही होत असते, मनोकामना पूर्ती होत असते. माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील आपल्यावरती राहते. सोबतच तुळशीची देखील पूजा कार्तिक महिन्यामध्ये करण्याला खूप महत्व आहे. कार्तिक स्नान जो व्यक्ती करेल त्यावरती भगवान श्रीहरी विष्णू यांची विशेष कृपादृष्टी ही राहत असते, असं स्वतः भगवान श्रीहरी विष्णू यांनी सांगितलं आहे. कार्तिक महिन्यामध्ये दान करण्याला देखील खूप महत्व आहे. तर दान करायचं म्हणजे नेमकं काय दान करायचं आहे? आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यापेक्षाही जे वरचं दान आहे ते विद्यादान आहे. म्हणजे आपण दुसऱ्याला काही शिकवणे, आपल्याला जी माहिती आहे, ज्ञान माहिती आहे ते आपण दुसऱ्यांना देणे, हे झालं विद्यादान. त्यानंतर देखील जे दान येते ते येते गोदान. म्हणजे त्या विद्यादानापेक्षाही सर्वश्रेष्ठ जे सांगितलं आहे ते गोदान म्हणजे गायी दान करणे. त्यावरती सर्वश्रेष्ठ दान सांगितलं आहे ते म्हणजे अन्नदान. तर अन्नदान करण्याला आपल्या शास्त्रामध्ये खूप जास्त महत्व सांगितलं आहे. तर तुमच्याच्याने यथाशक्ती जे कार्तिक महिन्यामध्ये तुमच्याकडून होऊ शकेल तेवढं दान तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये करायचं आहे. अन्नदान करायचं आहे. तुमच्याच्याने जे जे शक्य होईल यथाशक्ती ते दान तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये करायला हवं. कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू त्यासोबतच माता लक्ष्मी त्यासोबतच तुळशी मातेची देखील सेवा उपासना ही केली जाते. तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्याच्याने जेवढं यथाशक्ती दान होईल तेवढं दान करा. परंतु आता सगळ्यांकडूनच दान करणं शक्य होत नाही. काही पैशाच्या अभावी किंवा वेळेच्या अभावी प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडून शक्य होईल असंच नाही. तर त्यावरती देखील शास्त्रामध्ये आपल्याला उपाय सांगितला आहे की कार्तिक महिन्यामध्ये आपण असं कुठलं पुण्य करू शकतो किंवा असं कुठलं काम आपण करू शकतो की ज्यामुळे आपल्याला अक्षय सुखाची प्राप्ती होईल किंवा अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. तर कार्तिक महिन्यामध्ये तुमच्याच्याने कुठलंही दान जर नाही जमलं तर कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची शक्य तेवढी सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर भगवान विष्णूची सेवा करायचं म्हणजे भगवान विष्णूंचं जे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचा पाठ तुम्ही कार्तिक महिन्यामध्ये करू शकता. त्यासोबतच तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूचं सहस्त्रनाम देखील घ्यायला जमलं नाही, म्हणजे आता वेळेचा अभाव असतो, आपलं जे काम आहे, ऑफिस आहे किंवा वर्किंग वुमन आहेत त्यांना सुद्धा वेळ मिळत नाही, किंवा जे जेंट्स असतील त्यांना देखील करण्याची इच्छा असते परंतु वेळ मिळत नाही. तर तुम्ही चालता बोलता देखील तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू यांचं नाव घेऊ शकता. भगवान श्रीहरी विष्णू यांचे मंत्र जप तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. की बीज मंत्र हे जपायचे नसतात. बीज मंत्र हे आपण गुरुकडून घेतल्याच्या नंतरच आपण जर त्याचा आपण जप केला तर त्याचं आपल्याला इच्छित फळ प्राप्ती होते, इष्ट फळाची प्राप्ती होत असते. त्यामुळे तुम्ही फक्त नारायण नारायण देखील म्हणू शकता. म्हणजे तुमच्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही त्या प्रमाणामध्ये नारायण नारायण हे म्हणायचं आहे. चालता बोलता काम करताना, ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा घरी काम करत असाल तर तुम्ही नारायण नारायण तुमच्या मुखातून सतत चालू ठेवायचं आहे. मी तुम्हाला नेहमी करता सांगते की कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सेवा ही नामस्मरण सांगितलं आहे. त्यामुळे तुमच्याच्याने दान करणं जरी शक्य नाही झालं, काहीच दान करणं शक्य नाही झालं, बघा म्हणजे सगळ्यांकडूनच दान करणं शक्य होत नाही. कधी कधी पैशाचा अभाव असतो, कधी कधी वेळेचा अभाव असतो, कधी कधी अनेकसे कारण असतात, इच्छा असून देखील दान करणं होत नाही. तर अशा वेळी आपण नामस्मरण करावे, नामजप करावा. भगवंताच्या नामामध्येच एवढी शक्ती आहे की आपल्याला ती अक्षय फळाची प्राप्ती होते. नामस्मरण सतत करा. कुठला मंत्र जरी नाही म्हणणं झाला तर तुम्ही नारायण नारायण जरी जपलं तरी सुद्धा आपल्याला अक्षय फळाची प्राप्ती ही कार्तिक महिन्यामध्ये होत असते. तुमच्याच्याने जर शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम नक्की घ्या. जिथे भगवान श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही येतेच. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूची जर का आपण सेवा उपासना केली तर आपसुकच माता लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी ही चंचल असते, ती स्थिर राहत नाही. तर हा कार्तिक महिना अतिशय उत्तम महिना आहे, परम पावन महिना आहे. आपल्या इच्छित फळ प्राप्ती करून घेण्यासाठी आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम असतील, आर्थिक संकट असतील तर ती हा अतिशय चांगला महिना आहे की आपण लक्ष्मी प्राप्ती या महिन्यामध्ये करून घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा उपासना करावी लागेल. मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमच्याच्याने जर का विष्णू सहस्त्रनाम घेणं शक्य होत नसेल वेळेअभावी तर तुम्ही नारायण नारायण देखील तुमच्या मुखातून तुम्हाला शक्य तेवढं तुम्हाला आठवेल तेव्हा तुम्ही नारायण नारायण हे नाम जरी घेतलं तरी सुद्धा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. कार्तिक मासामध्ये तुळशी मातेचं देखील खूप महत्व आहे. तुळशीची देखील सेवा उपासना करणं खूप जरुरी आहे. तर तुळशीजवळ रोज एक दिवा लावायचा आहे. म्हणजे जे कार्तिक स्नान करत असतील, कार्तिक स्नान हे सकाळी लवकर केलं जाते. कार्तिक स्नानाचे जे नियम आहेत ते वेगळे आहेत.
कार्तिक स्नान हे सकाळीच करावं लागते, ब्रह्ममुहूर्तावर करावं लागते. सकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला कार्तिक स्नान हे करायचं असते आणि ते सलग 1 महिना करावं लागते आणि त्याचे नियम देखील आहे. आणि कार्तिक स्नान केल्याच्या नंतर आपण तुळशी मातेची देखील सेवा करत असतो, तुळशी मातेला प्रदक्षिणा करत असतो. त्यानंतर रोज तुळशीजवळ दिवा हा लावायचा असतो. तो सुद्धा सकाळी सूर्योदय व्हायच्या आतमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. सूर्योदय झाल्याच्या नंतर सूर्याला अर्घ्य देणे, त्यानंतर आपली जी काही रोजची पूजापाठ आहे ते करणे, असं कार्तिक स्नानाचा जो आहे तो दिनक्रम असतो. तर कार्तिक स्नान तुम्हाला करणं जमलं नाही तर विष्णू सहस्त्रनाम घ्या, विष्णूचे मंत्र जप करा, विष्णूच्या नामाचा जप करा. त्यासोबतच तुळशीला रोज प्रदक्षिणा घाला. 5 किंवा 7 प्रदक्षिणा तुम्ही घालू शकता. या कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला प्रदक्षिणा घालायचं आहे, तुळशीजवळ रोज दिवा लावायचा आहे. एवढं जरी तुम्ही महिनाभर केलं तरी सुद्धा तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या घराजवळ कुठे विष्णू मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही जप करा. म्हणजे बघा, आपण घरी जप करत असतो, पण घरच्या पेक्षाही जे मंदिरामध्ये जे पावित्र्य असते ते खूप जास्त प्रमाणामध्ये असते. मंदिरामध्ये केलेला जप हे आपल्याला 1000 पटीने फळ देऊ शकते. त्यामुळे दिवसातून अर्धा तास तरी तुम्ही काढा, 15-20 मिनिटं काढा, मंदिरामध्ये जा, तिथे जाऊन थोडा वेळ बसा. जिथे विष्णू मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही नामजप हा करू शकता. महिन्यामध्ये 33 जे देव आहेत ते विष्णू धाम मध्ये येत असतात. म्हणजे जिथे विष्णूचं मंदिर असते, विष्णू क्षेत्र असते, तिथे कार्तिक महिन्यामध्ये जे 33 देव आहे त्यांचा वास हा असतो. त्यामुळे देखील कार्तिक महिना हा खूप खास आहे. कार्तिक महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्यामुळे तुम्ही तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तिथे जा, तिथे तुम्ही नामजप करा. त्यासोबतच तुळशीच्या प्रदक्षिणा करा, तुळशीला दिवा लावा. तुळशीला दिवा आपण जेव्हा समजा लावतो तेव्हा तुळशीला प्रदक्षिणा करायच्या आहेत. तुळस तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की तुम्ही जिथे तुळशीला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकाल. म्हणजे 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला रोज घालायचं आहे. एवढी जरी सेवा केली तर खूप झालं, कारण की आपण प्रापंचिक आहोत. प्रत्येक गोष्ट आपल्याच्यानं मोठ्या लेवलची होऊ नाही शकत, कारण की आता जरी हाऊसवाईफ असल्या तरी सुद्धा घरामध्ये असंख्य कामं असतात. मुलं त्यांचं बघायचं, स्कूलचं बघायचं, अभ्यास बघायचा, सगळं करून आपल्याला जर सेवा करायला, म्हणजे आता मुले मोठे असतील त्यांच्याच्याने शक्य आहे, परंतु लहान मुले असतील तर प्रत्येकाकडूनच या सेवा होत नाही. तर मी जसं सांगितलं की विष्णू सहस्त्रनाम घ्या, विष्णू मंत्र घ्या किंवा नारायण नारायण जपा. त्यासोबतच तुम्ही तुळशीची सेवा देखील करा, तुळशीला प्रदक्षिणा घाला. तुळशीजवळ रोज एक दिवा लावा. 5 किंवा 7च प्रदक्षिणा घालायचं, जास्त प्रदक्षिणा घालायचं नाही. तुळस अशा ठिकाणी ठेवायची की जिथून आपल्याला तुळशीला आपण प्रदक्षिणा घालू शकतो. कार्तिक महिन्यामध्ये नवीन तुळस लावण्याला देखील महत्व आहे. म्हणजे जुनी तुळस तुमच्याकडे, नवीन तुळस लावण्याला देखील महत्व आहे की जेव्हा आपण तुळशी विवाह करतो तेव्हा ते सोपं जाते नवीन तुळशीची पूजा करणे. आणि कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला कुंकू लावायचं नसते, कारण की तुळस ही कुमारिका असते आणि जेव्हा तुळशी विवाह होतो तेव्हाच तुळशीची पूजन केले जाते आणि तुळशी विवाह केला जातो आणि तेव्हाच तुळशीला कुंकू हे लावले जात असते. तर हे कार्तिक महिन्याचे काही नियम आहेत. त्यासोबतच कार्तिक महिन्यामध्ये तुम्ही कार्तिक स्नान करत असाल किंवा कार्तिक व्रत करत असाल तर वांगे खायचे नसतात, मसूरची डाळ खायची नाही, कांदा लसूण खायचा नाही. कार्तिक महिन्यामध्ये जो व्यक्ती कार्तिक स्नान करून विष्णू मंदिरामध्ये जातो, म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू हे स्वतः सांगतात की जो व्यक्ती कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान करून भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरामध्ये जातो, तो घरापासून जेवढे पावलं चालेल तेवढे पावलं त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य फळ हे प्राप्त होत असते. एवढं महत्व या कार्तिक महिन्याचं आहे. कार्तिक स्नान मी जसं तुम्हाला सांगितलं की ते सकाळी करावं लागते, थंड पाण्याने कार्तिक स्नान हे करावं लागत असते. परंतु आता सगळ्यांना क्षेत्र जिथे असेल तिथे जाऊन करणं शक्य नाही. तर ज्यांना कार्तिक स्नान करायची इच्छा आहे त्यांनी स्वतः आपल्या घरी सुद्धा कार्तिक स्नान करू शकता. फक्त कार्तिक स्नान आपल्याला सकाळीच करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही रोज करता त्यावेळेस आपल्याला कार्तिक स्नान करावं लागते. ब्रह्ममुहूर्ताच्या आत आपल्याला कार्तिक स्नान हे करायचं असते. म्हणजे सकाळी 5:30च्या आत आपलं कार्तिक स्नान हे झालं पाहिजे. तर घरी करत असाल तुम्ही कार्तिक स्नान तर घरचं जे पाणी आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गंगाजल मिक्स करायचं आहे आणि कार्तिक स्नान करायचं आहे. कार्तिक स्नान हे कोणीही करू शकते, म्हणजे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत स्त्री पुरुष कोणीही कार्तिक स्नान हे करू शकतं. कार्तिक स्नान करणे महत्वाचं आहे. जे रखडलेले कामं असतील, तुमच्या काही इच्छापूर्ती असेल, मनोकामना पूर्ती असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. कार्तिक महिन्यालाच एवढं महत्व आहे की तुम्ही या महिन्यामध्ये जे कुठलंही कार्य करा तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होणार आहे, अक्षय पुण्याची प्राप्ती होणार आहे. महिन्यामध्ये तुमच्याच्याने शक्य तेवढ्या गोष्टी तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा. जप तप दान धर्म करण्याचा नक्की प्रयत्न करा. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं दान तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला दान करण्याला जमलं नाही तर त्यावरती देखील मी तुम्हाला उपाय सांगितला आहे की तुम्ही नामजप करा. नामजप नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे भगवंताची.
तर बीज मंत्र घ्यायचे नाही. तर बीज मंत्र का घ्यायचे नसतात, मी या अगोदरही व्हिडिओ बनवला होता की महादेवांचा जो मंत्र आहे पंचाक्षरी किंवा षडाक्षरी मंत्र आपण काय जपायचा नाही. त्याचप्रमाणे जे बीज मंत्र असतात ते देखील जपायचे नसतात. बीज मंत्र हे गुरुमुखातून घेऊनच आपण त्याचा जप करायचा असतो. म्हणजे बीज मंत्रामध्ये एवढी शक्ती असते, सिद्ध होतात ते बीज मंत्र, परंतु त्या लायक आपण अगोदर व्हावं लागतं, त्यानंतरच आपण बीज मंत्र हे जपू शकतो. तर बीज मंत्र जपायचे नाही तर तुम्ही फक्त नारायण नारायण घेऊ शकता. देवाचं नाव घ्यायला कुठलाही अडचण नाही. म्हणजे देवाचं नाव आपण नारायण नारायण घेऊ शकतो किंवा महादेवांचे जर तुम्ही घेत असाल तर शिव शिव आपण म्हणू शकतो. खूप जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात म्हणून सांगते. परंतु बीज मंत्र शक्यतो घेऊ नका, कारण बीज मंत्र घेण्यामध्ये देखील खूप सारे नियम असतात. तर तुम्ही फक्त नामजप करा, नारायण नारायण जपा. तुळस ही हरिप्रिय आहे, ती विष्णुप्रिय आहे. त्यामुळे तुळशीची देखील सेवा करणं खूप महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की तुळशीला देखील तुम्ही प्रदक्षिणा घाला, तुळशीजवळ रोज एक दिवा लावा, तुपाचा दिवा लावा. तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालतो, परंतु रोज सकाळ किंवा संध्याकाळ तुमचा एक नियम ठरवून घ्या. तुमच्याच्याने कधी शक्य होते त्यावेळेस तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम घ्या. ह्या छोट्या छोट्या सेवा करा. जर मी तुम्हाला सांगितलं की कार्तिक महिना हा इतका श्रेष्ठ आहे की या महिन्यामध्ये आपल्याला अक्षय सुखाची प्राप्ती होत असते. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये तुमच्या शक्य तेवढ्या सेवा उपासना करण्याचा नक्की प्रयत्न करा. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून ऐकू शकता, परंतु आपण जे वाचतो त्याचा इम्पॅक्ट काही वेगळा होत असतो आपल्या मनावरती. आपण जे शब्द वाचतो ते आपल्याला खालून जातात, त्याचे अर्थ आपल्याला कळायला लागतात. आणि जेव्हा आपण श्रवण करत असतो, काही काम करताना आपण जर श्रवण करत असतो, म्हणजे जप करताना जर का लावलं तर खूपच चांगलं. त्या अन्नावरती देखील तसे संस्कार हे घडत असतात आणि आपण ते अन्न ग्रहण केल्यामुळे आपलं शरीर देखील निरोगी राहायला मदत होते. परंतु आपण दुसरं काही काम करतोय आणि आपण विष्णू सहस्त्रनाम लावून दिला, आपल्या कानावरती ते पडते, आपलं लक्ष त्यावेळी नसते, आपण आपल्या कामामध्ये गुंतून जातो. त्यामुळे सांगते की वाचण्याचा प्रयत्न करा. भलेही तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, परंतु नाम तुम्ही तुमच्या नजरेच्या खालून घाला. तुम्हाला हळूहळू ह्या गोष्टी आपण सतत ऐकत गेलो, ऐकल्याने देखील आपल्याला ते उच्चार यायला मदत होते. तर तुम्ही नक्की करून बघा. विष्णू सहस्त्रनामाला काही खूप वेळ लागत नाही, ते देखील पटकन होते. आपण ठरवलं की सगळ्या गोष्टी होत राहतात, पटापट होत राहतात. थोडेफार अडथळे येतात, परंतु आपण जर ठरवलं करायचंच तर ते नक्कीच होते. माता लक्ष्मीला जर का तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांची सेवा उपासना नक्की करा, कारण की जिथे भगवान श्री हरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी येतेच. नामाचं पूजन करण्याला देखील कार्तिक महिन्यामध्ये महत्व आहे. शाळीग्रामाला वरदान आहे की शाळीग्रामामध्ये भगवान श्री हरी विष्णू हे सुदर्शन रूपाने वास करतात. त्यामुळे शाळीग्रामाचं पूजन देखील कार्तिक महिन्यामध्ये केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.